तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिप्लोमा आहे आणि तुम्ही जर्मनीमध्ये नोकरी शोधताय, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी अगोदर एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी सांगितलं होतं, की जर्मनीमध्ये डिप्लोमा होण्यासाठी कसा जॉब मिळू शकतो, त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे. तर तुमचा डिप्लोमा हा रिकग्नाइज असला पाहिजे आणि तुम्हाला जर्मन भाषा आली पाहिजे. तर तुमचा डिप्लोमा हा कसा रिकग्नाइज करायचा, तुमचे सर्व कागदपत्रे जर्मनीतील मान्य असलेल्या ट्रान्सलेटरकडून तुम्हाला ट्रान्सलेट करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला सर्वप्रथम अनेरकेनुंग इन डॉइचलँड किंवा जर्मनी बघा. तर तुम्हाला तर ही एक ऑफिशियल वेबसाईट येईल अनेरकेनुंग इन डॉइचलँड. यावर तुम्हाला जायचं आहे. लँग्वेज इंग्लिश पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला जायचं फॉर स्किल वर्कर्स, तर रेकग्निशन फाइंडर. तर यामध्ये तुम्हाला इथे तुमचं प्रोफेशन समजा, फॉर एक्झाम्पल मी इलेक्ट्रिकल इंजिनियर टाकतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघायला मिळेल की जर्मनीमध्ये कुठले कुठले प्रोफेशन आहेत. तर मी याच्यामध्ये टाकतो की टेक्निशियन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मी सिलेक्ट करतो. तर दुसऱ्याच्यामध्ये आहे की इथे लिहिलं आहे की तुमच्या प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत आणि फील्ड वर्क काय काय असेल. इथं रेग्युलेशनमध्ये लिहिलं आहे की दिस प्रोफेशन इज नॉट रेग्युलेटेड इन जर्मनी. तर तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये जायचं आहे. पुढच्या स्टेपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कुठल्या सिटीमध्ये यायचा विचार किंवा कुठल्या सिटी तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही टाका. मी एक्झाम्पलसाठी मी स्टुटगार्ट टाकतो. स्टुटगार्ट मी टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची प्रोफाईल विचारतात की तुम्ही कुठल्या देशाचे आहात. तर इथे लिहिले की डू यू हॅव नॅशनॅलिटी ऑफ EU कंट्री. सो तुम्ही इंडियाचे असाल तर तुम्ही लिहू शकता इथे ना नो. त्यानंतर तुम्हाला इथे तुमची नॅशनॅलिटी कुठल्या देशाची आहे तर लिहायची. तर इथे इंडियाची नाही, तर आय केम फ्रॉम अनदर स्टेट. त्यानंतर तुम्हाला लिहायचे की वेर डिड यू कम्प्लीट युअर ट्रेनिंग ऑर डिग्री. सो इट्स फ्रॉम अनदर स्टेट. तुम्ही ऑलरेडी जर्मनीमध्ये असाल तर इथे येस लिहायचे आणि नसाल तर नो टिक करायचे आणि नेक्स्ट स्टेपला जायचं. त्यानंतर तुम्हाला इथे लिहिले की यू आर एबल टू अप्लाय फॉर रेकग्निशन. म्हणजे हे तुम्हाला सांगतं की तुम्ही रेकग्निशन साठी अप्लाय करू शकता. ते येस क्लिक करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं. तर तुम्हाला इथे डिटेल माहिती मिळेल. तिथं अजून एक तुम्हाला माहिती मिळेल की तुम्ही इंडियामध्ये पण राहून तुमचं एज्युकेशन रिकग्नाइज करू शकता. तर इथे प्रो रेकग्निशनमध्ये तुम्हाला इथे इंडिया म्हणून सिलेक्ट करायचं. इंडियामध्ये आपल्याकडे तर हे सेंटर आहे पुण्याला. तर इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स. इथे तुमचं तुम्ही जाऊन डॉक्युमेंटेशन त्याची वेबसाईट पण दिली आहे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर पण जाऊ शकता आणि तिथे पण चेक करू शकता की कुठली प्रोसिजर आहे. पुण्यामध्ये पण जाऊन तुम्ही यांना व्हिजिट करून तुम्ही तुमचा डिप्लोमा पण रिकग्नाइज करू शकता. जर तुम्हाला जर्मनीमध्ये जॉब कसा शोधायचा, कसा अप्लाय करायचा, जर याच्याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा.